सूरजला इन्व्हाइट केलेला आहे. आता पाहणार आहोत सूरजला इन्व्हाइट केलेला आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू आहे. अतिशय भव्य दिव्य आयोजन खऱ्या अर्थाने आपण पाहताय. म्हणजे या आयोजनामध्ये आता आपल्याला कामगिरी करावी लागणार आहे. आणि सोनू बला ज्यांच्यासाठी पहा प्रभाकर पारधी ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. एक षटकार मारला तर 700 रुपये रोख. रोख 700 रुपये तुम्हाला दिले जातील याची नोंद घ्या. आणि ते स्वतः उपस्थित आहेत त्याच्यामुळे टेन्शनच नाहीये. नाही हा यो काय शर्यत लागले का यांची दोघांची. वा 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 एकच नंबर. झेंडेवाले गाड्या सोडा. सुटल्या बघा गाड्या सुटल्या सुटल्या. यस झाला जिंकला. सूरज आलेला आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी स्ट्राइक एंड मध्ये गोविंद उघडा. संपडी पहा आज ज्या पद्धतीनं प्रयत्न दाखवलेले आहेत गोविंदने. यस यस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट व्हाईट हंपर सांगतो यस कन्यादान ओम भट सा. व्हाईट बॉल खराब छिनवालेला आहे. पहिला चेंडू तर खराब आलेला आहे. 25 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून. आज सिद्धगडवाल्या दोन्ही बॉलर अशा दोन्ही वस्ता कडल्या का काय सांगता. इतर टायमाला ते वस्ताला हुंकत नाही. आज मात्र काम केलाय साठी कदा काम केलाय. जाऊया 25 धावा आहेत. नो बॉल. ए बाबा पापा या भाऊ बॉल दाबा तो बाबू या बा सोन्या भाऊ. ए भाऊ झाला मुळे येतो टेकला टेकला काय राजा देव तारी त्याला कोण मारी. जबरदस्त गोविंद उघडा. दोन्ही काय साधं नाही. दोन्ही चांगलेच गडी आहेत. आता धावसंख्या 28 धावा. येणारा चेंडू फ्री हिट. जबरदस्त गोलंदाजी राहिली. आरसा कुठल्या तरी गाडीचा आरसा पहा. ती स्प्लेंडर वाली मला वाटते गुरु स्प्लेंडर वाली बहुतेक. ओके का महेश सर. प्री हिटचा बॉल या जाऊया. प्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड मध्ये गोविंद उघडा आहे. प्री हिटचा बॉल फटका यावेळेस एक कंटेनर 3 टमटम. हा षटकार दूर चीन टपाक डम डम. सीखो ऍप सीखो. गोविंद उघडा का 800 रुपयाचा मोबाईल आहे त्याच्या त्याला शिको ऍप घेतलाय. त्या जातो येतो शिको ऍप. आता धावसंख्या 34 धावा. धावफलकावरती आहेत 34 धावा. विध्वंसक रूप धारण केलेला आहे. सूरजला कमबॅक करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. समोर पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्ररक्षक वाडे कॅच जबरदस्त असेल. फलंदाज होईल फेल. गोविंद उघडाच्या पारीचा अंत. डावाला आहे दुसरं खिंडार सॉरी तिसरं खिंडार. फलंदाज गोविंद होतो बाद. ना जुने काळातला नवा गाणं कडला 1 नंबर. या गाणं ऐकल्यावर पोरा कसा वाटत तुम्हाला काय वाटत का. नाही ज्यांची लग्न जमत आली होय त्यांना काय तरी वाटत वया काय तरी आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 34 धावा धावफलकावरती. स्ट्राइक एंड मध्ये कोणाला आहे. गोलंदाज तयार आहे सूरज. समोर हो फटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आतून बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल व्हेरी गुड क्षेत्ररक्षण आणि एकच धाव.
एका धाब्यानं 35 धाव फलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू या मॅच मधील या डावातील शिल्लक आहेत. सह्याद्रीच्या कुशीमध्ये खऱ्या अर्थाने बसलेले हे काटाजीवाडी गाव आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्गमय मैदान. आज या मैदानावरती हा सोहळा रंगलेला आहे. आज सोहळा रंगलाय. स्ट्राइक इनवरती आहे सोनूबाला प्रभाकर पारधी यांच्या माध्यमातून 700 रुपयाचं पारितोषिक आहे एका षटकारासाठी. 500 नाही, 1000 नाही, 700 मधली फळी. ओहो, इथे जरूर फटका शतरक्षकाला तिथे डे. ओ बॅकअप अवेलेबल होतं आणि अशा पद्धतीने इथे 2 धाबा. गुड रनिंग. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या 37 धाबा बनलेली आहेत. शेवटचा बॉल असेल आता. पंच 2 का 1? 1 ना, 1-1. यस, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हेच बरोबर लास्ट आहे. लास्ट शेवटचा चेंडू आहे. 37 बनलेले आहेत यावेळेस. हो, चुकी झालेली आहे आणि इथे चुका होत आहेत. चुका चुका आणि इथे तिसरीचा प्रयत्न. 3 बनलेले आहेत आणि काय ते डेअरी जेवून पळल तो. पण 3 टेकली. असा मी रट्याला फेस आला, तोंड आले. 3 धावा. आता संघाची धावसंख्या 40. 41 धाव्यांची सिद्धगड बस संघाला गरज आहे. केशव 11 500. लालगडे हो, होय लालगडे हो, कस काय आलं का तुमचं? केशव 11 500 आलेत का? आलेत ना आलेत तसे आपल्याला पुढची तयारी कराय. आम्हाला लाभलेला आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की तरुण तडफदार युवा उद्योजक दिलदार डॅशिंग पर्सनॅलिटी असणाऱ्या व्यक्तिमत्वानं निश्चित आजच नाही स्क्रीनवरती त्यांना आपण पाहिलं. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की आदिवासी समाजातील खेळाडूंवरती तरुणांवरती त्यांचं अफाट प्रेम आपण पाहिलेलं आहे आणि निश्चित आज कमी वयामध्ये ही उंच भरारी चेतनबाया मोरे आपण घेतलेले आहेत. निश्चित तुम्हाला या तुमच्या क्षेत्रामध्ये अजून उंच भरारी मिळो हीच प्रार्थना असेल. आणि पळू ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय हिराजी दादा हे इथे उपस्थित आहेत. दादा, तुमचंही खऱ्या अर्थाने मी सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत करीत आहे. बोला पंच. आरसा बोल. हा 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 जबरदस्त स्पर्धा. क्रिकेट खेळत असताना मित्रांनो, क्रिकेट खेळा, क्रिकेट बरोबर स्वतःला सांभाळा आणि त्याचबरोबर स्वतः काम धंदाही सांभाळा. क्रिकेट आणि या क्रिकेट मध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला रमण्याचं साधन तुमच्या ज्या पद्धतीने पहा कामातून जो मिळालेला वेळ आहे या वेळेमध्ये आपण खऱ्या अर्थाने हा क्रिकेट खेळताय. असाच क्रिकेट खेळा आणि क्रिकेट खेळत असताना कधी मित्रांनो सातत्यानं नेहमी आपण म्हणत असतो की क्रिकेट खेळत असताना मित्रांनो गावामध्ये जर 2 टीम असतील तर त्या 2 टीमापेक्षा तुम्ही एक टीम बनवा. एक टीम बनवा. आज आपल्या गावाच्या नावाने खेळा. गावामध्ये दुमत कधी आणू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही गावामध्ये 2 टीमांच्या एक टीम करून खेळाल ना त्यावेळेस तुमचं खऱ्या अर्थाने पहा तालुका नाही तर तालुक्याच्या बाहेर तुमचं नाव निघाल्याशिवाय राहणार नाहीये. आज क्रिकेट आपण खेळतोय ना पैशासाठी, ना स्वतःच्या नावासाठी, ना स्वार्थासाठी. आपण क्रिकेट खेळतोय आपल्या गावाच्या नावासाठी.
त्यामुळे निश्चित प्रत्येक खेळाडूंना विनंती आहे की मित्रांनो आपल्या 2 टीम असतील तर आपण त्यामध्ये एक टीम बनवा आणि गावाच्या नावाने नेहमी खेळा. तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय कधीच राहू शकत नाहीये. हा क्रिकेट आहे. चला मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण जाऊया. तिथे आपल्याला पाहायला मिळतील अमोल आणि त्याच्या साथीला अतुल हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 41 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही दाखल झालेली जोडी. केशव अँड कंपनी फलटण आलेले आहेत का? बरंच लाल दिसतात सांगा तू. थांबायचा आहे खपस परत कसा काय तर योगडी माग येऊन गेलाय म्हणजे त्यानं कानावर घातलाय पण म्हणजे बरंच लाल दिसायला लागला. ते विचारलेला बरा काय मनेरी बिनेरी जमा करून आणले का पांढर बिंढर. चला 41 धावेचं लक्ष्य आणि 41 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आता कैलास आलेला आहे गोलंदाजी साठी. पानशे द्वाल्या हो ते मोकार लाल भडक दिसताना आलं वय ना. अका गाव आणलाय का काय केलाय कमाल बाबा तुमची आहे. पानशेतला जाताना गडे हो सकाळी निघ जा आणि लवकर जायचा कारण मा एकच बार गेलेली होते पक्या लग्नाला. हे बापो शंभाडात गाडी घातलेली एसटी आलेली तर चषक घेऊन आलं म्हणजे गडी आहे कार्यक्रम वाजायला कोणतरी हो का. हा तो का फोटो काढता वा हिरो दिसतो हिरो मस्त. चला कैलास आहे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी स्ट्राइक एंड मध्ये अमोल आहे. 41 धावेचं लक्ष्य आहे आणि 41 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग आता आपल्याला करायचा आहे. महत्वाची मॅच आहे. ओम साई कामतपाडा आणि सिद्धगड. इथून जो संघ विजय होणार आहे तो टॉप 4 मध्ये जाणार आहे. तो जे हनुमान वैशाखरे क्रिकेट संघाबरोबर खेळेल. चला नाही नाड्या बांधितो बांध 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 कामरावाला खनसार आहे मोकार आलं तू काय वात बी चालाय का काय झालं असं आहे. नाही गावाला राहून दे सांभाळून ठेवायला लागेल त्याला. चला गोलंदाज तयार आहे. यावेळेस हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे बॉल पर्यंत गणेश आलेला एक सिंगल आलेली आहे आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या खुली झालेली आहे. किरण मेंगाळ मेन कॅमेऱ्याच्या भूमिकेत 4 दिवसात गडी एक्सपर्ट पायलट बनला. ओके मी थँक्यू. डायरेक्ट धोकाच नाही ज्याला आहे धोका त्याला नाही कसला धोका. एक धाव आलेली आहे मित्रांनो. पहा सुरुवात मात्र संघर्षाची सिद्धगड संघाची होताना पाहायला मिळालेली आहे. काट्याच्या वाटचे लोक आले होते टावर भारी झाला रे काय सांगायचं आहे. मा सकाळ आलेली योगगडी होता वटवागळा उडूच दिसत त्या जाऊ कठीण बारीक. पहा पहा अतुल आहे आपल्या स्ट्राइक एंड वरती गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कैलास गोलंदाजी ट्रॅक वरती षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न बेडूक चाप्या फिल्डिंग चाफा चाफी चाफा चाफी काफा काफी तिथे एका धावेनं संघाचं खातं इथे 2 या धावसंख्येवरती जाईल. पक्याव आला का नाही तुमचा नवरदेव. नवरदेवाच्या मामाने एक कळस आणा 5 सुपारे आणा 1 पाट आणा आणि 151 घेऊन या. 500 वाल्या हो मंजूर का. राम राम या या. बरंच लाल गडी आला आता झालं वय गडी मोकळं. जाऊया पुढचा चेंडू. यावेळेस उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली आलेला आहे. झेल कॅरी होणार का. सुरेख झेल डावाला पहिलं खिंडार. मॅचची मोठी विकेट. अमोल बॅक टू द डगआउट. पानशेत वाल्या योग गुलाल घेतला आणि त्यांची डवली आली आल्या बुकावली का काय ती वडापाव दो द्यावली काय सांगताय. कपडा गड्याला गुलाल सारखा लाल भडक. चला कॅप्टन आला असेल तर 500 आपण येऊन राहायचं आहे आणि सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी आपलाही कॅप्टन येऊन राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे. आपल्या स्पर्धेमध्ये सामना लेवल मध्ये सुटला तर सुपर ओव्हरचा नियम आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या सुपर ओव्हर साठी देखील वेळ राखून सामने कव्हर करायचे आहेत.
सुपर ओव्हर होईल किंवा नाही, परंतु आपल्याला अगोदरच तयार राहिलेला बरा. मामा बर बात खरी का खोटी? खोट आहे. लिंबा मामा बात खरी का खोटी? खरी ना? हा मग जमला ना. चला यावेळेस हो चांगला फटका स्कोर लेग मध्ये खेळून काढलेला आहे. शतरक्षक डीप मध्ये आहे. बॉलचा पाठला करतोय. शेवटच्या क्षणाला फुटबॉल पद्धतीने चुनला स्टॉप केलेला आहे. 2 बनलेले आहेत. तिसरीचा प्रयत्न 2च धावा. तुम्ही सोन्याला किपर काल टेदा त्याला उडी तर मारता येते का? बोजा वाढलाय. डेअरी झाली. डेअरी उद्या पण बाळा पळाय जायचो हो असा पहा त्या फेसावलाय मग पळून पळून फेसावलाय ना गुडघ्या मेटाव आलाय. 4 धावा आहेत धावफलकावरती. चांगली धावसंख्या इथे उभा राहायची आहे आपल्याला. 41चा पाठलाग जो करायचा आहे तो चांगला नसत. तो त्याला अकाल द्या गेला नसत असा आहे काय बघा. नाही तुझे बातव नाही मला श्वास सोनू बलाचे बातव पकाई श्वास आहे कसा माया मा खोटा सांगा तू खरा सांगा तू माया भाऊ. आणि इथे टाकलेला आज चुन लाईन चेक केलेली आहे. चेक केलेली आहे. डिसिजन येणं बाकी आहे. वाईट बॉल बरोबर आहे. वालपुटेलच लावा याला. वालपुटेलच ऑइल पेन मारा. पहा इथे सोनू भला बऱ्याच दिवसांनी जो आज मॅच खेळतोय. मग आज मॅचला रामपूरच्या जोडीला आला. ओपनिंगला लवकर धुरकडला फुस. आता डायरेक्ट 5 नंबरला स्टेप आउट झालाय. पॉइंट मध्ये फटका. ओ हो सेट ड्रॉप. अंपर याचा चुकीचा आहे का? तुझ्या अंगाला क्या चाले का फिल्डरला काल त्रास द्यायचा तू आणू याची पटकन काय सांगा फुकार त्याला कातड्या घालायची तू असा ना करतो. माझे कॉमेंट वाटते जो ना तुझा आणि माझा दोघा संघच काढा. धावसंख्या 6 वरती आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा. अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ओहो स्विचीचा फटका परंतु तिथे मात्र षटक संपलं जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 6 धावा आहेत. म्हणजे अजूनही 35चं लक्ष पार करायचं आहे तुम्हाला. 12 चेंडू 35 धावा. केशव 11 65 टीमचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे. सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी टीमचे कॅप्टन मिस्टर बडा. यस त्यांच्यात या कवाटा आहे ना जुना आहे मोकार काय ना ज्या आवरेज देतो. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅक मध्ये गोविंद उघडा ज्याला आपण पाहणार आहोत. ज्यानं अनेक वर्ष क्रिकेट खेळून काढलेला आहे. अनेक वर्ष ओमसाई कामतपाडा टीम साठी ज्यानं काम केलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा त्याच्या अनुभवाच्या जोरावरती ज्यानं बॅटिंग दाखवलेली आहे. आज अनुभव गोलंदाजीमध्ये आता त्याला दाखवायचा आहे. आज अनुभवाचा वापर त्याला करायचा आहे आणि समोर आहे कल्पेश हेमाडे अतुल हेमाडे. आता या 2 फलंदाजांना आपली कामगिरी दाखवायची आहे. आपल्या कामगिरीवरती करा. दोन्ही फलंदाजाकडे क्षमता भरपूर आहे. गोविंदकडे देखील तेवढी क्षमता आहे. म्हणजे मॅच मध्ये अजून कुणाला काय सांगता येणार नाहीये. धावा कधीही बनवू शकतील. अतुल हेमाडे जोपर्यंत नॉन स्ट्राईक एंड वरती आहे तोपर्यंत कदाचित धावा ह्या बनण्याच्या आशा आता सिद्धगड संघाकडे असतील. परंतु आलेला हा डॉट बॉल चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे गोविंद उघडाच्या माध्यमातून. मामो बोली सुखी कराय मामूजी ज्या उरकून ज्या त्यांचा. यावेळेस हो समोर फटका. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू मात्र सीमा रेषेच्या जवळ जाऊन आला. अर्थात 4 धावा मिळालेल्या आहेत. चौकार आलेला आहे. संघाची धावसंख्या आता 10 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. केशव 11 पानशेत क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे. आणि तू काल आलेला मग फोटो कडे आहे कमाल आहे. तो आता गाववाल्याला विचारतो काय कडे हो वडापाववाल्या टेन्शन नको जाओ आपला 4 दिवसाचा धंदा ना सलाबचा बंगला उभा राहिला. आज देख कवडी डोकी नाही दिसत त्याची. तू कसं रोज नको करू. 500 वाले आहेत त्याला सुधारायला. आता समोर खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये शतरक्षक बॉलचा पाठलाग करेल. एक सिंगल बनलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. गोविंद उघडाची गोलंदाजी सध्या चांगली. मॅच मध्ये आग ओकणारे बॅटिंग आता सिद्धगड ब संघाच्या माध्यमातून अतुल हेमाडेची पाहायला मिळेल का?
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा सामना एन्जॉय करताय. चला स्पीडअप घ्या. ओमसाई कामतपाडा गोविंद गोविंद उघडा. आपण वेळ वाचवा. आपल्याला 2 सेमीफायनल फायनल करायचे आहेत. त्याच्यामध्ये सुपर ओव्हर झाली तर तिथे एक्स्ट्राचा वेळ लागू शकतो. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की वेळेसाठी आपण सहकार्य करा, हीच आपल्याला कळकळीची विनंती आहे. अजूनही 3 चेंडू या ओव्हर मधील बाकी आहे. स्ट्राइक एंडमध्ये अतुल आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलेलं आहे. गोविंद उघडा तयार आहे. हो यावेळेस हो समोरच्या दिशेला चेंडू ठेवला होता कैलास गणेश आणि अखेर शेवटच्या क्षणाला चेंडू सीमारेषेला निघून गेलेला आहे. कारण दिलेलं आहे मैदानानं इथे चकवा आणि आलेले आहेत 4 धावा. पानशेत संघाने एक गुलाल घेतलेला आहे. दुसऱ्या गुलालासाठी तयार झालेला आहे. गडी तांबडा भडक लाल भडक झालेला. तो गेल साल परत आमचा पक्क्या बिनजोड होता, त्याला जोड झाला, तिथून वाळत गेला. यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली बेकार. भेंबारा कॅच. भेंबारा वरता हात केलं म्हणजे भेंबारा झाला. ही भेंबारी कॅच पा टेलिव्हिजन स्क्रीनवरती रट्टा मारला, मोकार वरत गेला, सर्दी झाली म्हणजे भेंबारा झाला. आपल्या भाषेत भेंबारा. लगेच भेंबारी कॅच. ओके परफेक्ट. 5ची प्राइज विकेट गमावलेली आहे. मॅचची सगळ्यात मोठी शिकारी ते गमावलेली आहे. आणि मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतोय या 41 धाब्यांचा पाठलाग सुरू करत असताना शेवटचा बॉल बाकी आहे. चेतन मैदानात दाखल झालेला आहे. गोविंद उघडा 15 धावा फलकावरती. सिद्धगड ब संघाच्या आज कदाचित मला वाटतं सिद्धगड ब संघाला महेशची जाणीव झाली असेल. संघामध्ये जे प्रमुख फलंदाज प्रमुख गोलंदाज म्हणून महेश नेहमी अग्रेसर असायचा, आज त्याची कमतरता जाणवू लागलेली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे फक्त आणि फक्त 15 धावा. आता अगदी विचार जर आपण केला तर भरपूर धावा बनवायच्या आहेत. मला वाटतं अजूनही 26 धावेची आवश्यकता असावी. सव्वीस धाब्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 26 धावा. पहा 26 धावा बनवायच्या आहेत. 15 बनलेले आहेत. 41 चा पाठलाग. 6 चेंडू मध्ये 26. यस 9. पहिल्या ओव्हर मध्ये 6, या ओव्हर मध्ये 9. महेश आलेला आहे. महेश खंडवी अख्ख्या गावाला गंडवी. आता गोलंदाजी ट्रॅक वरती महेश खंडवी तयार आहे. कमी वयामध्ये फुललेला खेळाडू. गोलंदाज तयार महेश. समोर 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 क्षेत्ररक्षक गुलाब बॉल खाली. झेल ड्रॉप. भोतडा फाटला नाही. वालपुटी बरोबर खेचली. आता खेचली. फलंदाज यावेळेस बाद झालेला आहे. धावबाद विकेट. दोन तीन गावचा गाववाली यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. दयानंद उर्फ मिस्टर सट्या मैदानात दाखल. 2-3 गावचं तुम्हाला त्याचं गाव सांगतो. सिद्धगड, बेंडरवाडी, ओतूर असं द्या 2-3 गावात यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दयानंद दाखल होताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कुठेतरी चुकी झाली. कल्पेश धावबाद झालेला आहे. स्ट्राइक एंड वरती यावेळेस आपण पाहणार आहोत दयानंद. नवीन फलंदाज महेश खंडवी. मगाच त्या आल्याला सांगा त्याचा आडनाव आहे खंडवी, त्याचं नाव आहे महेश, म्हणजे महेश खंडवी अख्ख्या गावाला गंडी गंडायला ना बॅट म्हणलं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू चांगला आहे. तुम्ही किपरची ढेरी कमी करा तर तो खालत वाकत जाईल. नाही फुकाट एके ढेरे पायी कार्यक्रम वाजवायचा.
अगदी आपण पाहतोय DRS घेतलेला आहे. मला वाटतं कशासाठी? व्हाईट साठी. पंच कशासाठी DRS? व्हाईट साठी. यस, व्हाईट साठी. फेअर डिलिव्हरी. अगदी त्यांना टावा आहे रिव्ह्यू ठेवून. आता काय त्याचा बी घालायचा आहे का? त्यानं जाऊन दे, वापरून जाऊन दे. अति आवाज वाढला. वा वा. यावेळेस हो फटका हवेत. गोविंद उघडा. आवाज वाढलाय. रंग झाला फिक्का. त्याला कोण झेल मुक्का. लावा गोविंद उघड्याला एकदम टिक्का. तिथे आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला मला वाटतं 21. अजूनही 20 साबीची गरज आहे. चेंडू किती आहेत महाराज? आणि तू अनुभव करले आता खानदान काय बुडायलाय काय? 2 कानपट्या सोडून आलाय तो नको झालाय. तर पहा अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी कमालीची होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. स्ट्राईक वरती फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे चेतन. गोलंदाज महेश आहे. फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल वरती फुलटॉल वसूल आलेला आहे. हाकणकडी षटकार. पण पहा सार्थक पप्पा कुठे आहेत? सार्थक पप्पा कुठे आहेत? पहा आज 41 धावांचा पाठलाग करत असताना सिद्धगड ब संघ पहिल्यांदा एवढा स्ट्रगल करतोय कारण धावा बनत नाहीये. गोलंदाज तयार आहे. समोर इथे मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन डीप मध्ये गोविंद उघडा आहे. पहा तवाच ते सांगता काही म्हातारी बायको जीवाला आधार टीम मध्ये असावा आहे आणि चांगली कामगिरी करतोय. गाडी अजून फुल अवरेज देते. शेवटचा बॉल बाकी आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती ओमसाई कामतपाडा संघ पोहोचलेला आहे. शेवटचा आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव विकेट. दुसऱ्या बॉलवरती 1 सिंगल आली. तिसऱ्या बॉलवरती चौकार. चौथ्या बॉलवरती षटकार. 5व्या बॉलवरती सिंगल. यावेळेस उंच आकाशामध्ये आणि इथे डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला. टॉप 4 मध्ये 4था संघ दाखल झालाय. ओमसाई कामतपाडा. अभिनंदन टीम. टॉप 1 हार्ड लक टीम सिद्धगड. मध्ये नाहीये खेळण्यासाठी कामानिमित्तानं वेळ मिळाला नाहीये परंतु प्रयत्न तुमचे चांगले राहिले. केशव विलेमन पांचल संघ यावेळेस मैदानात दाखल झाला. मित्रांनो पहा वडाची वाडी इथे चालू असलेल्या 10-10च्या स्पर्धा तिथे पहिला क्रमांक पटकावून पुन्हा एकदा सेमीफायनल साठी संघ मैदानात दाखल झालेला आहे. खरं आता निश्चित तुम्हाला आणि तसेच मडवाडी टीमला